तो आता परत आली आहे इलेक्ट्रिसिटी. ओके, ठीक आहे. सो मी तुम्हाला WHO चा हा पिरॅमिड दाखवत होतो. स्क्रीन दिसतंय तुम्हाला? पिरॅमिड दाखवताय ती स्क्रीन दिसताय तुम्हाला? हो. सो ह्या पिरॅमिड जे आहे WHO च्या हेल्थ केअर मॉडेलचा मॉडेल एक्सप्लेन करणारा पिरॅमिड आहे आणि हे बऱ्याच ठिकाणी अनेक रिसर्च पेपर्समध्ये अनेक रिपोर्ट्समध्ये याचा आधार घेतला जातो. सो इथे सायटेशनचा मुद्दा होता आपला, त्याच्यामध्ये चार्ट, ग्राफ्स, कोट्स, स्टॅटिस्टिक्स हा मुद्दा होता. So reference is a list that contains all the sources which have been sought or cited while writing the article or assignment. रायटिंग असाइनमेंट्स रायटिंग असेल, त्याच्यानंतर आर्टिकल असेल किंवा असाइनमेंट लिहिणं असेल तर त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ रेफरन्सेस असतात जे तुमच्या रायटिंगमध्ये कोट झालेले असतात किंवा आलेले असतात. कोटेशन जे असतात ते कोटेशन अगेन सायटेशनचा भाग आहे, तो इकडे येतो, पण ज्याचा संदर्भ येतो तो भाग जो आहे तो रेफरन्सेस मध्ये येतो. सो यूज मध्ये सायटेशनचा जो यूज आहे तो आहे रीडर्स द बेसिक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. वाचणाऱ्यांसाठी जो आहे तो बेसिक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे मुळामध्ये त्या इन्फॉर्मेशनचा सोर्स काय आहे ते घेतलं जातं, बेसिक सोर्स. आणि इथे काय म्हटलेलं आहे तर इथे कम्प्लीट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे एखादं डॉक्युमेंट असेल, त्या डॉक्युमेंट मधल्या एखाद्या पेजवरचा संदर्भ असेल तर तो सायटेशन मध्ये येतो आणि ते डॉक्युमेंट ॲज इट इज तुम्ही तुमच्या रिसर्चमध्ये त्यातला कुठलाही कंटेंट यूज केला असेल तर त्याचं रेफरन्सेसमध्ये ते अख्खं डॉक्युमेंट असतं. म्हणजे कम्प्लीट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आणि इथे बेसिक सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन हा यूजच्या अनुषंगाने बेसिक डिफरन्स आहे सायटेशन आणि रेफरन्सेस मध्ये. सो पर्पज आहे टू इंडिकेट सोर्स ऑफ द मटेरियल टेकन आणि इथे आहे सपोर्ट और क्रिटिसाइज अँड आर्ग्युमेंट और पॉइंट. सो इथे बेसिक आहे सायटेशन मधला जो बेसिक पर्पज आहे तो सोर्स ऑफ मटेरियल जो इंडिकेट केलेला आहे तुमच्या पेपरमध्ये, असाइनमेंटमध्ये किंवा रिसर्चमध्ये, तो भाग इथं त्या अनुषंगानं त्या हेतूने वापरला जातो सायटेशन. रेफरन्सेसचा जो मेन पर्पज आहे टू सपोर्ट और क्रिटिसाइज आर्ग्युमेंट. तर तुम्ही होल डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहात तिथे, तर anyone can go through that source and argue whatever you have criticized the para statement. तर तुम्ही जे काही तुमच्या रिसर्चमध्ये क्रिटिक्स केलं असेल, मांडणी केली असेल, त्या मांडणीला कोणी आर्ग्युमेंट तयार करायचं असेल तर त्याला होल डॉक्युमेंट काय आहे ते त्याचा संदर्भ घ्यावा लागतो. त्या संदर्भामध्ये या दोन्ही मधला हेतू जो आहे, उद्देश जो आहे मांडण्याचे, तर त्याचा तो उद्देश असा आहे की इथे फक्त ते सोर्स ऑफ मटेरियल प्रोव्हाइड होतं. इथे होल डॉक्युमेंट प्रोव्हाइड केल्यामुळं you can go through it and create your own critics and arguments regarding the statement or regarding the analysis you have made in your research. So presentation in bracket. So citation always presented in your research paper, in your assignment, in your research work in a bracket, कंसामध्ये ते असतं ऑलवेज. प्रेझेंटेड ॲज अ साईड नोट और एंड नोट डॉक्युमेंट. रेफरन्स जो आहे तो एंड नोट डॉक्युमेंट असतं किंवा एंड नोट असते किंवा एंड नोट
डॉक्युमेंट असतं, एंड डॉक्युमेंट सगळ्यात शेवटी रेफरन्सेस म्हणून प्रोव्हाइड केलं जातं. ओके, आवाज येत आहे परत? येत आहे सर. सो कुठे होतो आपण? हा, इन्फॉर्मेशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इट कंटेन्स इन्फॉर्मेशन लाईक पब्लिकेशन इयर अँड लास्ट नेम ऑफ द ऑथर. आणि हा जो भाग आहे, इट कंटेन्स इन्फॉर्मेशन लाईक पब्लिकेशन डेट, टायटल ऑफ बुक, जर्नल, ऑथर्स नेम अँड पेज नंबर, हे सगळं कंटेंट रेफरन्सेस मध्ये दिलेला असतो. काल मला वाटतं एक पेपर पण तुम्हाला हा दाखवला पेपर, त्याच्यामध्ये सायटेशन्स बघितलं तुम्ही आणि हे रेफरन्सेस आहेत. रेफरन्सेस मध्ये आता जे सांगितलं त्या पद्धतीनं ऑथर नेम, टायटल नेम, पब्लिक पेज नंबर, पब्लिकेशन, मेडिकल जर्नल आहे ते, त्याच्यामधला संदर्भ आहे. सो हा भाग बहुतांश कळाला असेल तुम्हाला. कोणाला काही याच्यात कन्फ्युजन आहे सायटेशन आणि रेफरन्सेस मध्ये? काही कन्फ्युजन नसेल तर पुढे जात आहे. काही आहे का कन्फ्युजन? नाही. ओके, सो टाईप ऑफ रेफरन्सेसचा जो स्टाईल लिहिण्याचा असतो थिसिस रायटिंग मध्ये, त्याचे काही टाईप्स आहेत. याच्या व्यतिरिक्त इथे जे दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त पण काही टाईप्स आहेत. सो इथे आपण बघूया की इथे जे 2-3 टाईप्स दिलेले आहेत ते काय आहेत ते. सो इथे MLA, मॉडर्न लँग्वेज असोसिएशनची एक स्टाईल आहे टू राईट रेफरन्सेस. तर इट मस्ट commonly used to write papers and cite sources within the liberal arts and humanities. सो याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे कोठारी, त्याच्यानंतर तसं पूर्ण नाव दिलंय, बुकचं टायटल दिलंय आणि पब्लिकेशन दिलंय आणि इयर ऑफ पब्लिकेशन दिलंय. सो ही MLA स्टाईल आहे टू राईट बुक्स. जर्नल कशा पद्धतीने लिहितात जर्नल्स बद्दल MLA स्टाईल मध्ये त्याचा संदर्भ दिलेला आहे. आता आपल्याकडे जर्नल ऑफ रुरल डेव्हलपमेंट हे ऑनलाईन पण मिळतं, आपल्याकडे यूज नाही केलं जात आहे. तर ते त्याचा संदर्भ सुद्धा या पद्धतीनं घेता येतो. आणि रिसर्च मध्ये हे जे जर्नल्स आहेत, स्पेसिफिकली त्याचा संदर्भ. आता हे जर्नल ऑफ रुरल डेव्हलपमेंट आपल्याकडे पूर्वी ग्रंथालयात यायचं, पण त्याचा कोणी यूज नाही करायचं. ते मला वाटतं बंद पण झालं. पण ऑनलाईन याचे दोन्ही व्हर्जन आहेत, हिंदी आणि इंग्लिश. सो त्याची प्रॅक्टिस इन यूज ऑफ युअर seminar paper and also in your रिसर्च रिपोर्ट, तर याच्यामध्ये यूज करायला पाहिजे. तो आपल्याकडे बेसिकली प्रॅक्टिसच नाही राहिलेली आहे.
तर ती अगेन रिझ्यूम करावी लागेल प्रॅक्टिस. सो दुसरी जी स्टाईल आहे APA. सो APA स्टाईल जनरली आपण यूज करतो आणि ती APA म्हणजे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, आणि त्यांनी जी रेफरन्सिंग स्टाईल डेव्हलप केलेली आहे ती स्टाईल आपल्याकडे यूज केली जाते. इट इज मोस्ट कॉमन यूज टू साईट रिसोर्सेस विद इन द हेल्थ सायन्सेस अँड सोशल सायन्सेस फील्ड. सो सोशल सायन्सेस फील्डमध्ये ही जनरली यूज केली जाते आणि हेल्थ सायन्सेसमध्ये सुद्धा APA जी स्टाईल आहे ती यूज केली जाते. तर त्याच्यामध्ये बुक्सचा जो संदर्भ आहे ती कोठारी CR, सुरुवाती त्याच्यामध्ये पूर्ण नाव होतं त्याचं ऑथरचं, आणि इयर जो आहे तो इयर तुम्ही जर बघितलं तर ते इयर सगळ्यात शेवटी दिलं जायचं. सो इथे इन ब्रॅकेट दिलं जातं, म्हणजे मनाने कुठेही आपल्याला कसंही लिहिता नाही येत. म्हणजे कोठारी CR 2004 असं सहज विदाउट ब्रॅकेट APA स्टाईल जर लिहित असाल तर इथे डायरेक्टली 2004 म्हणजे इयर ऑफ पब्लिकेशन जे आहे त्याचं, कधी ते बुक आलेलं आहे ते असं विदाउट ब्रॅकेट नाही लिहित आहेत. सो इट हॅज सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन टू साईड द रेफरन्सेस. तर याच्यामध्ये फुल स्टॉप कुठं आहे, कॉमा कुठं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. रिसर्च मेथडॉलॉजी हे हे ॲक्च्युअली सेमिकॉलन जो मध्ये दिलेला आहे, रिसर्च मेथडॉलॉजी मेथड्स अँड टेक्निक्स. सो हे पूर्ण नाव आहे त्या बुक्सचं, आणि न्यू एज इंटरनॅशनल हे पब्लिकेशन आहे. सो या पद्धतीनं बुक्सचा संदर्भ दिला जातो आणि जर्नल्सचा संदर्भ या पद्धतीने दिला जातो. पेज नंबर वगैरे हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन असतात. अगेन शिकागो स्टाईल पण आहे जी तुम्हाला हे सगळं मला वाटते आता सेकंड सेमला अभ्यासक्रमामध्ये आहे तुमच्या. शिकागो स्टाईल, APA स्टाईल आणि MLS स्टाईल. सो MLS Chicago style are quite flexible to cover both parenthetical and note citation system. So कोठारी याच्यामध्ये स्पेसिफिकली कोठारी नंतर कॉमा देऊन पूर्ण नाव दिलेलं आहे. रिसर्च मेथडॉलॉजी मेथड्स अँड टेक्निक्स, न्यू एज पब्लिकेशन 2004. सो या पद्धतीनं शिकागो स्टाईल आहे. रेफरन्सेस मध्ये सुद्धा याच्यामध्ये आणि थोडाफार डिफरन्स दिसतंय MLA स्टाईल मध्ये आणि शिकागो स्टाईल मध्ये जवळपास सारखेपणा दिसतोय. सो हे बेसिक आला असेल लक्षात. आपण रिपोर्टिंग फॉर्मॅटकडे येऊ. फॉर्मॅटिंग फॉर प्रिंटिंग अँड रिपोर्ट. सो प्रिंटिंग अँड रिपोर्टकडे जनरली जो टाईपरायटर असतो, ज्याच्याकडे टाईप केलं जातं रिसर्च, त्याच्या मनाने सगळ्या गोष्टी होतात आणि आपण ब्लाइंडली सगळं फॉलो करतो. सो बॉन्ड पेपर need not to be executed बॉन्ड पेपर असला पाहिजे, पण एक्झिक्युटेड बॉन्ड असलाच पाहिजे असं नाही आहे. फॉर्मॅटिंगच्या संदर्भातल्या या सगळ्या मायन्यूट डिटेल्स आहेत आणि ऑलरेडी गाईडलाईन्स आहेत या जे फॉलो करायच्या असतात तुमच्या PG रिसर्चला सुद्धा. सो 8.5 इंचेस इंटू 11 इंचेस हे जे साईज आहे ती साईज याच्यात दिलेली आहे. राईट लेफ्ट बॉटम बॉटम टॉप बॉटम राईट लेफ्ट ह्या सगळ्या त्याच्यामध्ये किती मार्जिन सोडायची आहे त्याचा आपण इथे संदर्भ दिलेला आहे. 1.5 इंचेस, 1 इंचेस वगैरे. सो फ्रंट पेज मधला फॉन्ट कुठला असला पाहिजे तर टाइम न्यूरो जो आहे रोमन मधला, तर तो फॉन्ट असला पाहिजे. फॉन्ट साईज हे इंग्लिशच्या संदर्भातला आहे. त्यानंतर फॉन्ट साईज 12 असली पाहिजे. स्पेसिंग डबल असली पाहिजे. सो ब्लॅक रेक्झिन मधलं बँडिंग असलं पाहिजे आणि गोल्ड
कव्हरच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. गोल्ड कव्हर असलं पाहिजे, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली टायटल नेम, स्टुडंट नेम, इन्स्टिट्यूशन नेम, इयर ऑफ द सबमिशन हे असलं पाहिजे. तर हे ह्या सगळ्या गोष्टी युनिव्हर्सिटी वाईज थोडंफार चेंजेस होतात, पण हे स्टँडर्डाइज फॉर्मॅट आहे. सो हा फर्स्ट पार्ट झाला रिसर्च ॲप्टिट्यूड मधला. रिसर्च इथिक्स जो भाग आहे, सो रिसर्च इथिक्स मध्ये थोडंसं आपण रॅपिडली बघूया की सिकिंग कन्सेंट, इन्फॉर्म्ड कन्सेंट, ओके. सो डिटेल रीड करणार नाही आपण याच्यामध्ये. कलेक्टिंग इन्फॉर्मेशन, रिसर्च इथिक्स काय सांगतात. सो when you are going to collect information you should seek the consent from the respondent. हा भाग असतो जनरली पीजी रिसर्च मध्ये केल्या जात नाही, पण ते इथे केल्या जात नाही विदर्भामध्ये. परंतु अनेक रेप्युटेड इन्स्टिट्यूशन्स ह्या इथिक्स, रिसर्च इथिक्स फॉलो करतात की ज्या लोकांकडनं आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो त्यांचा कन्सेंट घेणं, त्यांची सहमती, कन्सेंटला मराठीत सहमती म्हणतात, सहमती, अनुमती घेणं हे रिसर्च इथिक्सचा भाग आहे. जे ज्यांच्याकडनं माहिती घेतोय आणि जे रिस्पॉन्डंट म्हणून ह्याच्यामध्ये सहभागी होतात अशा सगळ्यांकडनं ती सहमती घेणं, रिटर्न कन्सेंट घेणं आवश्यक असतं. आता सिकिंग कन्सेंट हा आहे, इन एव्हरी डिसिप्लिन इट इज कन्सिडर unethical to collect information without the knowledge of the participant and their expressed willing and informed consent. हे इथिक्स, रिसर्च इथिक्सच्या बाहेरची गोष्ट आहे की ज्यांच्या संदर्भातली माहिती आपण घेत आहोत, ज्या सहभागी किंवा उत्तरदात्यांकडनं, तर त्यांना त्यांचं विलिंगनेस असलं पाहिजे आणि त्यांचा इन्फॉर्म कन्सेंट असला पाहिजे. ह्या गोष्टी आहेत. सो तुम्हाला त्याचे डेमो दाखवला असता मी, पण आणखीन त्याच्यात वेळ जाईल. ते डेस्कटॉप म्हणजे स्टोरेज मधनं शोधावं लागेल. कन्सेंट फॉर्मॅट आहेत माझ्याकडे, स्पेसिफिकली मराठीमध्ये पण आहेत की आपण एखाद्याच आता जो पेपर बघितला तुम्ही, हा पेपर बघितला, हा पेपर जवळपास 2,500 लोकांचा पॉप्युलेशन बेस्ड सर्वे आहे. 2,500च्या वर आहेत जवळपास. मला वाटतं 2,950 का 60 पॉप्युलेशन मधनं हा रिसर्च केलेला आहे. तेवढे उत्तरदाते होते. सो तेवढ्या लोकांचे कन्सेंट्स घेतले गेलेले आहेत व्हाईल कलेक्टिंग डेटा. म्हणजे तुम्ही विलिंग आहात का, आणि ही इन्फॉर्मेशन मी तुमच्याकडनं घेत आहे. सो या इन्फॉर्मेशनचा यूज हा फक्त रिसर्च पर्पजसाठी आहे, असा कन्सेंट जे आहे त्यांच्याकडनं रिटर्न साईन करून घेतला जातो. तर याचे पण रिटर्न साईन करून घेतलेले कन्सेंट फॉर्म्स ऑलरेडी त्या ऑर्गनायझेशन मध्ये जमा आहेत, ज्या ऑर्गनायझेशन मध्ये मी काम करतो तिथे. सो हा कन्सेंटचा भाग आहे, गिव्हिंग अ प्रेझेंट. आणि त्यांना सुद्धा एक म्हणजे कन्सेंट फॉर्मच्या एक भाग जो आहे, कन्सेंट फॉर्म मध्ये आम्ही 2 भाग केले होते. एक भाग जो आहे तो खूप म्हणजे वॉटर बिल कोणी बघितलं असेल किंवा इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल जे आहेत, त्याच्यामध्ये खाली एक स्ट्रीप असते. ती स्ट्रीप फाडून घेतली जाते जिथे बिल भरायला जातो तिथे आपण. तर त्या सारखे कन्सेंट फॉर्म बनवले होते आणि त्याच्या खालची नोट जे आहे
वर त्याच्यामध्ये हा मॅटर लिहिला जातो की तुम्ही स्वइच्छेने या संशोधनामध्ये सहभागी होण्यास इच्छुक आहात आणि या संशोधनामध्ये तुमच्याकडनं जी माहिती सांगितली जाईल, घेतली जाईल, ती या संशोधनापुरतीच मर्यादित आहे, असा कन्सेंट आणि मग त्यांची साईन. त्याच्या खालचा जो एक मॅटर आहे त्याच्यामध्ये अगेन जो कोणी म्हणजे समजा आता मी तो रिसर्च कंडक्ट करत आहे, माझा PhDचा रिसर्च आहे, तर त्याच्या खाली माझ्या PhDचं टायटल, रिसर्चचं टायटल, माझा कॉन्टॅक्ट नंबर, जर काही कोणाला संपर्क करायचा असेल तर, आणि ती स्ट्रीप काढून त्यांना देणं, ज्यांच्याकडनं आपण कन्सेंट घेतो. हा सुद्धा एथिक्सचा भाग आहे. इन रिस्पॉन्डंटकडे इन्फॉर्मेशन शेअरिंगचा भाग आहे. सो याच्यामुळं काय झालं, याच्यामुळं माझ्या PhDच्या याच्यामध्ये सुद्धा आणि या आत्ताचा दाखवलं त्या रिसर्चमध्ये सुद्धा काही लोक फोन करतात, हे काय आहे, म्हणजे घरी येऊन माहिती घेऊन गेले, आम्ही घरी नव्हतो, घरच्या बाईंनी माहिती दिली, घरच्या वृद्ध व्यक्तींनी माहिती दिली, घरच्या मुलांनी माहिती दिली, काय आहे, असे फोन सुद्धा आलेले आहेत. सो गिव्हिंग अ प्रेझेंट बिफोर डेटा कलेक्शन इज अनइथिकल. सो सिकिंग सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे. काही ठिकाणी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते, जसं की आपण जरी PGचे रिसर्च करत असलो तरी आता एक रिसर्च माझ्याकडे झाला सिकल सेलवर झाला, त्याच्या आधी एक रिसर्च होता TBच्या कॉन्टेक्स्टमध्ये होता. तर हे हे जे आहे यांची इन्फॉर्मेशन जी आहे ती खूप सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते. व्हेन यू आर गोइंग टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द रिस्पॉन्डंट, तर त्यांचे घर शोधण्यापासून ते इतर शेजारी, इतर कम्युनिटी, त्याच कम्युनिटीमध्ये इतर लोकांना त्यांच्याबद्दल विचारणं, माहिती पडणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळं काही गोष्टींची काळजी घेणं हे रिसर्च इथिक्सचा भाग आहे, की कॉन्फिडेन्शियलिटी जी आहे ती त्यांच्या नावासंदर्भात, जागेसंदर्भात, है ना, ते जे कोणते औषध घेतात त्या संदर्भात असेल. आता ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल ठेवणं हे अगेन इट इज पार्ट ऑफ रिसर्च इथिक्स. काही गोष्टी डेफिनेटली इफ यू आर नॉट फॉलोइंग द रिसर्च इथिक्स, तर ते त्या रिस्पॉन्डंट्सला हार्मफुल ठरू शकतात, किंवा त्याला धोक्याच्या ठरू शकतात, इन टर्म्स ऑफ सोशल, इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिकल. तर ह्या वेगवेगळ्या लेवलचं यू शुड इमॅजिन व्हॉट काइंड ऑफ ट्रबल ही और शी विल फेस इफ यू ब्रेक द कॉन्फिडेन्शियलिटी. तर त्याच्यामध्ये जॉब जाण्यापासनं, लग्न ब्रेक होण्यापासनं, अशा वेगवेगळ्या नंबर ऑफ गोष्टी होऊ शकतात इफ यू आर ब्रेकिंग द कॉन्फिडेन्शियलिटी. सो ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे वेन यू आर डुईंग द रिसर्च. तर रिसर्च या अंगानं जे मी सांगत आहे ते नॉट ओनली इन टर्म्स ऑफ युअर अकॅडमिक रिसर्च, म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्ये काम करत असाल किंवा एखाद्या संस्थेमध्ये काम करत असाल, तिथे सुद्धा तुम्हाला ह्या रिसर्च इथिक्स फॉलो करणं नेसेसरी ठरतं. वेदर दॅट युअर ऑर्गनायझेशन इज फॉलोइंग रिसर्च इथिक्स ऑर नॉट, म्हणजे तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करताय, नाही करत, तिथे त्या रिसर्च इथिक्स फॉलो केला जात आहे, नाही जात आहे, हा भाग वेगळा. पण इफ यू आर प्रॅक्टिसिंग दिस रिसर्च इथिक्स, इट विल बी डेफिनेटली बेनिफिटेड फॉर युअर इंडिव्हिज्युअल पर्पज. म्हणजे तुम्हाला कुठल्याही अडचणी इन फ्युचर येणार नाहीत, किंवा तुमच्यामुळं कुणाला अडचणी येणार नाहीत. यामुळे रिसर्च इथिक्स फॉलो कराव्या लागतात. So again, research ethics related to researcher
तो रिसर्चरशी संबंधित आहे. अवॉइड बायसेस, म्हणजे जे काही आपले पूर्वग्रह आहेत ते दूर करता येतात. Biases on the part of research is unethical. Biases is deliberately attempt to either holding what you have found in your study and highlight something disappropriately to its actual existence. सो माझ्या पाहण्यामध्ये अनेक वर्षापासून, म्हणजे अनेक वर्ष म्हणजे इथली 5 वर्ष, आणि इतर कॉलेजेस, इतर युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा, म्हणजे पुण्यामधलं टिळक विद्यापीठ, आणखीन एक YCM युनी पुण्यामध्ये, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फॉर लोकल सेल्फ गव्हर्नमेंटने एक MSW कोर्स स्टार्ट केला होता, त्याचं रिसर्च गायडन्स, आणि टिळक विद्यापीठातलं MSWचं रिसर्च गायडन्स केलं मी. तर त्या सगळ्या रिसर्चमध्ये, आणि इथे पण आता जे काही रिसर्च चालू आहेत या 5 वर्षामधले, त्या रिसर्च मधला जो माझा एक्सपिरियन्स सांगतोय की माहिती नाही कुठून हे फीडिंग केल्या जात आहे चुकीच्या गोष्टी, की तुम्ही जे काही हायपोथेसिस मांडता रिसर्च मध्ये ते सत्य ठरले पाहिजे. बरोबर आहे मंगेश? हो सर, असंच केलं. हा, तर हे जे आहे हे ऍब्सोल्युटली चुकीचं आहे, ऍब्सोल्युटली. तर हे रिसर्चरचा बायसनेस आहे. सो आणि हा बायसनेस कोण फीड करतं मला नाही माहिती. सो रिसर्च मध्ये you have to just follow the scientific steps. You should not worry about whether your hypothesis will be true or not. म्हणजे संशोधनामध्ये संशोधकांनी मांडलेले हायपोथेसिस हे सत्यच ठरले पाहिजे असं नसतं. संशोधनाच्या डेटा कलेक्शनच्या अनालिसिस मधनं जे काही बाहेर येतं त्याच्या आधारावर ते गृहीत कृत्य सत्य ठरतं की असत्य ठरतं हे अवलंबून असतं. आता याच्यामध्ये अनेकदा काय होतं मी सांगतो. सत्य ठरत नसलं, टेबलनुसार जर सत्य ठरत नसलं तर त्या टेबलचे आकडेवारी बसल्या जागेत चेंज केली जाते आणि मग ते गृहीत कृत्य सत्य ठरवलं जातं. बरोबर आहे ना? सो अशा पद्धतीनं रिसर्च, PG लेवलचे रिसर्च सुद्धा केले जातात की जे स्पेसिफिकली गृहीत कृत्य सत्य ठरवण्यासाठी टेबल्स मधल्या आकडेवारीमध्ये चेंज केल्या जातात. सो हे अगेन बायसनेसचा भाग आहे की आपण जे मांडलं ते सत्य ठरलं पाहिजे. नॉट नेसेसरी. इफ यू आर कलेक्टिंग सायंटिफिकली डेटा आणि तुमचं इंटरव्ह्यू शेड्यूल हे काय झालं, कॉम्प्रेहेन्सिव्ह असेल, म्हणजे ते पूर्ण चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केला असेल, तर त्या इंटरव्ह्यू शेड्यूल मधनं जे इन्फॉर्मेशन येते त्याच्या अनालिसिसवर जे काही बाहेर येते ते जशाच तसं मांडणं, तो विदाउट बायसिंग चा भाग आहे. म्हणजे आपल्याकडे अनेक गोष्टी बायसेस आहेत, म्हणजे इन्क्लुडिंग रिसर्चसाठी माझंच गाव घेणं किंवा फील्ड वर्कचंच गाव घेणं, स्वतःच गाव रिसर्चसाठी घेतलं जातं. त्याच्यानंतर व्हॉट एव्हर द सॅम्पल आहे तो घेतला जातो. सॅम्पल ड्रॉ करण्याच्या पण काही मेथड्स आहेत, त्या तुम्हाला मी आत्ता इथे जर असेल पुढे तर सांगेल, नाहीतर मग पुढे PhDच्या कॉन्टेक्समध्ये अगेन त्या सॅम्पल्स, मला वाटतं रिसर्च मेथड्समध्ये तुम्हाला जेव्हा आपण रिसर्चचा पेपर बघूया, कंटेंट बघू, त्याच्यामध्ये डेफिनेटली येईल की सॅम्पल 60 उत्तरदाते घ्यायचे आहे मला, पण 60च का घ्यायचे आहे? तर PG लेवलला तेवढं पाहत नाही आहे आपण, रँडमली ठरवलं जात आहे, पण हे 60 उत्तरदाते घेतले पाहिजे असं नाही आहे. तर हे 60 उत्तरदाते घेण्याचा
सायंटिफिक बेस जो आहे तो पॉप्युलेशन स्टडीज पॉप्युलेशनच्या आधारावर ड्रॉ करण्याच्या काही मेथड्स आहेत आणि काही ऑनलाईन राव सॉफ्ट म्हणून आहे की ऑनलाईन तुम्ही टाकलं की तुमच्या गावात टोटल पॉप्युलेशन जी आहे रिसर्च करण्याचं रिसर्च मधलं याचं ते टाकलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते 2000 पॉप्युलेशन असेल तर तुम्ही किती सॅम्पल घेतला पाहिजे हे सांगतं. म्हणजे तुम्हाला अरे यार मी दुसरीकडे टाईप करत आहे. सो राव RAOSOFT राव सॉफ्ट तुम्हाला दिसत आहे का? हो. सर तुमचे उत्तर तुम्ही समजा आता विमेन डिप्रेशन यवतमाळ तालुक्यातल्या 5 गावांमधल्या महिलांमधलं डिप्रेशन असेस करणार आहात. डिप्रेशन आहे का नाही आहे महिलांमध्ये, शेतकरी महिलांमध्ये स्पेसिफिकली ज्या शेतमजूर आणि शेतीशी संबंधित ज्या महिला आहेत, असं उदाहरण धरूया आपण की शेतमजूर महिलांमधल्या डिप्रेशनचं असेसमेंट करायचं आहे 5 गावांमधलं यवतमाळ तालुक्यातलं. तर यवतमाळ तालुक्यातल्या 5 गावांमधल्या महिला मजुरांची संख्या जी आहे ती रफली आपण पकडली 2000 मिळालेली आहे. सो ऑलरेडी तुम्हाला किती रिस्पॉन्डन्स घ्यायचे ते इथे दाखवतो. सो हे तुम्ही जसं संख्या इथे टाईप कराल ती तसं तसं रिस्पॉन्डंट दाखवून देते. 200 महिला आहेत तर किती घ्यायचं रिस्पॉन्डंट. तर हे असे काही सॉफ्टवेअर्स जे आहेत ज्याला रिसर्च इथिक्सच्या मान्यता आहेत, हे सॉफ्टवेअर्सचा संदर्भ दिला जाऊ शकतो व्हेन यू आर ड्रॉइंग एक्झॅक्ट सॅम्पल साईज किती घ्यायची हे तुमच्या पॉप्युलेशनवर ठरलेलं असतं आणि 95% कॉन्फिडन्स लेवल असते आणि 5% एरर असतो. हे सोशल सायन्स रिसर्चमध्ये डेफिनेटली ह्या गोष्टी असतात. हे तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही स्टॅटिस्टिकमध्ये तुम्हाला झालेलं आहे. सो या पद्धतीने सॅम्पल ड्रॉ करायचा असतो. कुठे गेलं? ओके. अगेन इनअप्रोप्रिएट रिसर्च मेथोडॉलॉजी हा सुद्धा बायसचा भाग आहे. म्हणजे आता या वर्षीच्या रिसर्च मध्ये मेजॉरिटी लोकांनी गैरसंभाव्यता नमुना निवड पद्धती घेतलेली आहे. अगेन हे बायस एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला असं दिसतंय की लिस्ट अवेलेबल झाली नाही. म्हणजे आता यावर्षी ज्या लोकांचं सबमिशन झालेलं आहे रिसर्चमध्ये त्यांच्या रिसर्चकडे लक्षच दिलेलं नाही आहे. म्हणजे रिसर्च कोऑर्डिनेटरने प्रेझेंटेशन घेतलं नाही, ओरिएंटेशन घेतलं नाही आणि स्पेसिफिकली प्रत्येक स्टेपला काही प्रेझेंटेशन्स असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना सजेशन्स दिले जातात. तर ते भाग दिलाच नाही. त्यामुळं इतका कचरा करून टाकलेला आहे मेथोडॉलॉजीच्या बाबतीमध्ये. आणि जेव्हा फायनल प्रेझेंटेशन होतं तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी समोर आल्या आणि मग शेवटी त्या प्रेझेंटेशन मधून उठून जावं लागलं की इतक्यापणे रद्दीपणे का रिसर्च मेथोडॉलॉजी कुठली वापरली, गैरसंभाव्यता वापरली. गैरसंभाव्यता का वापरली तर त्यांची यादी मिळाली नाही. सो यादी मिळाली नाही आणि मिळवली नाही याच्यामध्ये खूप डिफरन्सेस आहेत. तर तुमच्यापर्यंत लोक यादी आणून देतील असा भाग नसतो कधी रिसर्चमध्ये. यू हॅव टू फाइंड आउट डिफरंट वेज टू गॅदर सायंटिफिक लिस्ट ऑफ रिस्पॉन्डंट. तर तुमचं काम असतं ॲज अ रिसर्चर गावामध्ये ज्या मजूर महिलांची आता जर एक्झाम्पल दिलं मी की गावामधल्या मजूर महिलांचं डिप्रेशन असेसमेंट करायचं आहे, तो स्टडी करायचा आहे, तर मजूर महिलांची यादी मिळेल का नाही मिळेल? तर मिळू शकतं. तर कोणाकडे मिळेल? तर ती गावामध्ये रोजगार सेवक असतो. मग रोजगार सेवकाकडे जाणं, त्याच्याकडनं
फक्त महिलांचीच माहिती महिला मजूर ची माहिती घेणं, तर हे शक्य आहे या सगळ्या गोष्टी, आणि तसं तुम्हाला ते प्रिपेअर करावं लागतं. आपल्याकडे सिम्पली नाही मिळत म्हणून काय केलं जातं, गैरसंभाळता घेतली जाते आणि त्यात सहेतुक किंवा सोयीस्कर नमुना निवड. सोयीस्कर म्हणजे आपल्या सोयीनं काही पण निवडा, कोणी पण निवडा या पद्धतीनं असतं. तर ह्या सगळ्या अनइथिकल प्रॅक्टिसेस आहेत रिसर्च मधल्या, खूप आहेत. म्हणजे त्याच्या बोलायला गेलं तर अनइथिकल प्रॅक्टिसेस. सो रिसर्च मध्ये अनअप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन सुद्धा घेतल्या जाते अनेकदा, ज्याचा त्याची काही संबंध नसतो. म्हणजे बऱ्याचदा टेबल कंटेंट घेतला जातो. टेबल कंटेंट ऑलरेडी प्रत्येक रिसर्च मध्ये घेतलाच पाहिजे असं नसतं. जर तुमच्या रिसर्च मध्ये त्या टेबल कंटेंट मधला, म्हणजे मी कोणत्या कंटेंट बद्दल बोलत आहे, कुटुंबाचा तक्ता, तर कुटुंबाचा तक्ता हा घेतलाच पाहिजे असं नाही. तुमच्या रिसर्च मध्ये त्याचा यूज असेल तर घ्या, नाही अन्यथा नाही घेतला तरी चालू शकते. सो इथपर्यंत आला असेल लक्षात, तर पुढचा भाग घेऊया, स्टेप्स इन रिसर्च प्रोसेस. रिसर्च स्टेप्स मध्ये आपण थोडंसं रॅपिडली जाऊया. ऑलरेडी तुमच्या सिलेबस मधला कंटेंट आहे आणि सरांशी 100 सरांशी बोललोय मी, तर त्यांना जर वेळ भेटला तर ते पुढच्या आठवड्यात घेतो म्हटले होते, पण डिपेंड त्यांच्यावर आहे, ते घेतील नाही घेतील माहिती नाही. पण आपण एक रॅपिडली, जर तुम्हाला काही इन बिटवीन जर स्पेसिफिक गोष्टींवर चर्चा करायची असेल तर तुम्ही थांबवा, तिथे आपण जास्त डिटेल्स चर्चा करता येईल. सो द रिसर्च प्रोसेस इज लाईक अंडरस्टँडिंग अ जर्नी. For a research journey, there are two crucial decisions to make. What you want to find out about, what research questions or problems you want to find answer to, how to go about finding their answers. So research process is a journey of understanding uh, known to unknown. So a journey of understanding known to unknown, हे मी जेव्हा MSW ला असताना कर्व इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर रिसर्च स्टेटमेंट होतं, म्हणजे ते रिसर्च शिकवायचे, त्यातलं हे एकच स्टेटमेंट लक्षात राहिलं. आणि तो अगेन अनेकदा मग इतर संदर्भाने तो वाक्य येतं की रिसर्च प्रोसेस म्हणजे संशोधन प्रक्रिया ही अशी असा प्रवास आहे की ज्यामध्ये आपल्याला काहीतरी माहिती असतं आणि माहितीकडून न माहिती असलेल्या भागाकडे प्रवास चालतो. सो माहिती असणं म्हणजे काय आहे की काहीतरी तुम्ही ऑब्झर्व केलंय, काहीतरी बघितलं. रिसेंटली कशा संदर्भात तरी मी रिसर्चच्या आयडियाज मला असंच डिस्कशन करताना आल्या होत्या. सो आता स्पेसिफिक संदर्भ येत नाहीये, पण आता दुसरा संदर्भ सांगतो. कोरकू ट्राईब्स मध्ये ट्रायबल एक्सपोजर नेलं होतं. सो कोरकू ट्रायबल कम्युनिटीजचं एक्सपोजर नेल्यानंतर आपल्याकडे ग्रंथालयामध्ये जर जाऊन बघितलं तर पिसा पंचायत एक्सटेन्शन फॉर शेड्यूल एरियाज वर रिसर्च झालेला आहे आणि फॉरेस्ट राईट्स ऍक्ट जो आहे त्याच्यावरही रिसर्च झालेला आहे. परंतु या फॉरेस्ट रेकग्नेशन राईट्स जो आहे त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन मॉडेल काय आहे आणि हाऊ ट्रायबल कम्युनिटीज
टेकिंग इनिशिएटिव्स टू इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ फॉरेस्ट राईट्स हा रिसर्च माझ्या मते अजून झाला नाही आहे. तर हा जस्ट तुम्ही एक दीड दिवसाची ट्रिप केली, अगेन तुम्हाला एन नंबर ऑफ आयडियाज, एन नंबर ऑफ रिसर्च क्वेश्चन्स बघितले, तुम्ही ऑब्झर्व केले. जे बघितलं तिथून तुम्हाला अनेक गोष्टी ज्या माहिती नाही आहेत त्याकडेचा प्रवास आहे रिसर्च प्रोसेस म्हणजे. म्हणजे आता या दीड दिवसाच्या ट्रॅव्हल व्हिजिटमध्ये त्या कम्युनिटीजनी, त्या कोरकू कम्युनिटीजनी फॉरेस्ट राईट्सचं इफेक्टिव्ह मॉडेल डेव्हलप केलेलं आहे. पण ते मॉडेल डेव्हलप करताना त्यांनी काय काय केलं, कसं केलं, हे रिसर्चमधनं बाहेर पडेल. आणि मग ते मॉडेल यवतमाळमधल्या ज्या ज्या एरियाजमध्ये किंवा इतर ठिकाणी जिथे जिथे फॉरेस्ट राईट्स ऍक्ट इम्प्लिमेंट होणं चालू आहे त्या ठिकाणी हे मॉडेल घेऊन जाता येईल का, तिथं काम करणाऱ्या संस्थांना हे मॉडेल तिथं अप्लाय करता येईल का, हे तुमच्या रिसर्चच्या फाइंडिंग्सवर, रिसर्चच्या आउटपुटवर अवलंबून आहे. सो ही जर्नी तुम्हाला थोडक्यात कळाली असेल की रिसर्च प्रॉब्लेम्स फॉर्म्युलेट करणं खूप डिफिकल्ट टास्क नाही आहे. ही खूप इन्थुजियास्टिक आणि इंटरेस्ट क्रिएट करणारी जर्नी आहे. जितका तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्याल तितके तुम्हाला त्यातले कंगोरे किंवा लेयर्स, डिफरंट लेयर्स यू विल फाइंड आउट while doing the research journey. So त्याच्या काही there are practical steps through which must you pass on research journey, uh, find answers to your research questions. So जे काही प्रश्न तुम्हाला पडतील याच्या अनुषंगाने, आता रिसर्च क्वेश्चन आणि तुम्ही इंटरव्ह्यू शेड्यूल मध्ये मांडलेले क्वेश्चन हे टोटली डिफरंट आहेत. लोकांना इकडे रिसर्च क्वेश्चन अजूनही मांडला जात नाही. संशोधन प्रश्न हे संशोधकांना मांडता येत नाहीत. आता हे मांडता येत नाहीत, हे शिकवणाऱ्याचा प्रॉब्लेम आहे का शिकणाऱ्याचा प्रॉब्लेम आहे, याच्यावर रिसर्च करावा लागेल. सायको सोशल अंडरस्टँडिंग घ्यावी लागेल कदाचित, माहिती नाही. पण हे कुठला प्रॉब्लेम आहे, तो टीचिंग मधला प्रॉब्लेम आहे की लर्नर्स मधला प्रॉब्लेम आहे, हे अजूनही रिसर्च डिफाईन करता येऊ शकतं. सो हा रिसर्च क्वेश्चन आहे की हा प्रॉब्लेम कुणाचा आहे की रिसर्च क्वेश्चन मांडता न येणं. सो अनेक रिसर्च मध्ये आताही मी तुम्हाला सांगतो, आताही जे काल सबमिट झालेल्या रिसर्च मध्ये रिसर्च क्वेश्चन्स तुम्ही शोधून दाखवा मला. सो रिसर्च क्वेश्चन्स हा बिफोर ऑब्जेक्टिव्हच्या आधी रिसर्च संशोधन प्रश्न मांडले जातात. संशोधन प्रश्न असे प्रश्न जे संशोधकाला संशोधन करताना पडतात. संशोधन करते वेळी पडतात असं नाही म्हटलं मी, करताना पडतात. म्हणजे बिफोर स्टार्टिंग युअर रिसर्चर हॅज सम क्वेश्चन्स इन हिज ऑर हर माइंड. तर मी आता जसं एक एक्झाम्पल सांगितलं की मला प्रश्न पडला की हाऊ दॅट मॉडेल of effectiveness effective implementation of forest rights is that model is exist in that Paivir village of Paivir tribal village. तिथं कसं इफेक्टिव्हनेस त्याच्यामध्ये आला, लोकांचं संघटन कसं झालं, लोकांनी फॉरेस्ट राईट ऍक्ट कसं समजून घेतला, हे संशोधन प्रश्न आहे. हे प्रश्न इंटरव्ह्यू शेड्यूल मधले नाहीत. याला फोडून इंटरव्ह्यू शेड्यूल मधले प्रश्न तयार करता येतात. याच्या आधारावरनं उद्देश तयार करता येतात. याच्या आधारावरनं गृहीतकृत्य तयार करता येतात. संशोधन प्रश्न, उद्देश, गृहीतकृत्य, चल याला फोडून तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल मधले प्रश्न तयार होतात.
हे कळलं का तुम्हाला? याच्यात काही कोणाला प्रश्न? हे समजलं का आता जे सांगितलं ते? सर, सोशल रिसर्च आणि समाज कार्य संशोधन याच्यामध्ये काय फरक आहे सर? सोशल रिसर्च आणि सोशल वर्क रिसर्च याच्यामध्ये बेसिकली सोशल वर्क रिसर्च इज काइंड ऑफ फील्ड रिसर्च, इज काइंड ऑफ ॲक्शन रिसर्च. तर याच्यामध्ये बेसिकली आपल्याकडे सोशल अनेक मराठी आणि इंग्रजीची बुक्स जे आहेत, मराठी स्पेसिफिकली, याचा डिफरन्स करत नाहीत, परंतु याच्यामध्ये डिफरन्स हा आहे की सोशल रिसर्च हा एखाद्या प्रॉब्लेम्सचं किंवा नीड्सचं सोल्युशन मांडत नाही. ते सोल्युशन तुम्हाला सोशल वर्क रिसर्चमध्ये पाहायला मिळतं. सो सोशल वर्क रिसर्च इज इफ यू आर, आता माझा जो PhDचा रिसर्च आहे तो सोशल वर्क रिसर्च आहे. तो कोणत्या अनुषंगानं? प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणं, while implementing, after implementation of 3 years, minimum 3 years, तुम्ही त्याच्यावर रिसर्च करता आणि अगेन तुमच्या रिसर्चमध्ये रिसर्चमधून ज्या फाइंडिंग्स आलेल्या आहेत त्याच्यातनं त्या इंटरव्हेन्शनमध्ये सुधारणा करता. ॲक्शन रिसर्चचं तुम्ही एका कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं होतं, सायकल ती आठवते का याच लेक्चरमध्ये? ती सायकल बघितली होती तुम्ही आणि त्याच्यामध्ये ॲक्शन, इम्प्लिमेंटेशन, रिव्ह्यू, अगेन फाइंडिंग्स आणि करेक्शन्स, मग परत ॲक्शन पासनं स्टार्ट होतं, प्लॅनिंग पासनं. सो ही ॲक्शन रिसर्चची टाईप जी आहे ही सोशल वर्क रिसर्चमध्ये येते, जे जनरली आपल्याकडे ती प्रॅक्टिस नाही आहे. ज्याच्यामध्ये कुठला तरी ऑन गोईंग प्रोग्राम ज्याचं इम्प्लिमेंटेशन सर्टन इयर्स झालेलं आहे, तुम्ही त्याच्यावर रिसर्च करत आहात, त्याचे इंटरव्हेन्शन अभ्यासत आहात आणि त्याच्यानंतर तुमच्या फाइंडिंग्समधनं आलेल्या फाइंडिंग्स ज्या बाहेर आल्या त्याच्यामुळं त्या रिसर्चमध्ये कोर्स करेक्शन होतं आणि अगेन त्या इंटरव्हेन्शनमध्ये जे बदल करून ते परत इंटरव्हेन्शन सुरू होतात. या पद्धतीचं सोशल वर्क रिसर्च असतं. त्याच्यामधून अनेकदा फाइंड आउट द वेज, फाइंड आउट द pathways, ways and pathways to implement in a certain ways. जसं आता काही या लॉकडाऊनच्या याच्यामध्ये काही न्यूज तुम्ही ऐकल्या असतील, बालविवाहाच्या यवतमाळच्या काहीतरी ऑलमोस्ट 23 काहीतरी केसेस न्यूजमध्ये होत्या. आणि त्या बालविवाह रोखण्यासंदर्भामध्ये काय करता येऊ शकतं या अनुषंगानं काही पाथवेज प्रॅक्टिकली हे सोशल वर्क रिसर्च देऊ शकतं. इट इज नॉट मॅन्डेटरी ऑर हे सोशल सायन्स रिसर्चमधनं बाहेर पडेलच असं नाही आहे. रिसेंटली मागच्या वर्षभरामध्ये मला वाटते तुम्हाला मी व्हिजिटला फॅमिली कोर्टात घेऊन गेलो होतो. फॅमिली कोर्टाच्या जज सोबत 1-2 वेळा त्याआधी मीटिंग झाली होती. तर त्यांच्या पुढे काही प्रश्न आहेत, रिसर्च क्वेश्चन्स होते की दररोज 2 ते 3 नवीन केसेस इन्व्हॉल्व होत आहेत फॅमिली कॉन्फ्लिक्टच्या विदिन अर्बन पॉप्युलेशन, यवतमाळ अर्बन मधल्या. सो काय कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं ह्या प्रॉब्लेम्स जास्त येत आहेत आणि त्यांच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ऑलमोस्ट मोर दॅन 900 केसेस झाल्या होत्या. मोर दॅन 900 केसेस. आता तो डेटा आणखीन वाढलाच असेल. तर हे एका सेन्सिटिव्ह जजला पडलेले प्रश्न आहेत जे रिसर्चच्या माध्यमातून करता आले असते, परंतु आपल्याकडे
ती मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये नाही आहे आणि ती मानसिकता करण्याची मानसिकता जी आहे ती इन्स्टिट्यूशनमध्ये पण नाही आहे की अशा टाईपचे रिसर्च हाती घेणं आणि करणं. तर स्पेसिफिकली हे रिसर्च त्यांना जजला जे प्रश्न पडले होते की कसं या केसेस त्यांच्यापर्यंत येण्यापासून थांबवता येऊ शकतं. तर काही प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट काही काम करता येऊ शकतं का? हा प्रश्न पडलेला आहे ॲज अ रिसर्चर म्हणून त्या जजला. तर डेफिनेटली सोशल वर्क रिसर्च have the answer to how to address this kind of issues. हा बेसिक डिफरन्स आहे. आणखीन आहेत जर सोशल वर्क रिसर्च आणि सोशल सायन्स रिसर्चच्या कॉन्टेक्स्टमध्ये सिलेबसमध्ये रिसर्चचा जेव्हा आपण भाग बघू त्याच्यामध्ये आणखीन या व्यतिरिक्त काही गोष्टी त्यात आणखीन ॲड होऊ शकतात. सो आपण इथे थांबूया. उद्याला स्टेप्स इन रिसर्च प्रोसेस घेऊया. आणखीन कोणाला काही प्रश्न नसेल तर थांबू.